नमस्कार, मी जयश्री आणि फूड जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण कुरकुरीत खेकडा भजी बनवणार आहोत। तुम्हाला आवाज ऐकूच येत असेल हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी बनले आहेत ते। चला तर मग खेकडा भजी बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे उभे कट करून घेतलेत। तुम्ही पाहू शकता जास्त मोठे ठेवायचे नाहीये, अगदी पातळ कापायचे। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते, म्हणजे ओव्हरऑल भजीसाठी आपल्याला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ मी या कांद्यामध्ये टाकणार आहे आणि छान या कांद्याला मिक्स करून घेणार आहे। ही खेकडा भजी करतानाची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। कांद्याला हे असं मीठ लावल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळेच आपलं बेसन या कांद्याला सर्व बाजूने एकसारखं चिकटलं जातं। खूप असं कांद्याला चोळायची गरज नाही, हलक्या हातानेच मीठ लावलं तरी सुद्धा चालेल। सर्व कांद्याला मीठ चोळून झालेलं आहे। आता हे आपण अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे या कांद्याला जेवढं काही पाणी असेल ते सुटेल। अर्धा तास झालेला आहे आणि कांद्याला छान पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी काही हिरवी मिरची बारीक कट करून घेतले ते घालते। त्यानंतर थोडासा कढीपत्ता बारीक कट करून घालते। त्यानंतर थोडंसं लाल तिखट, रंग छान यावा म्हणून अर्धा चमचा हळद आणि 4 मोठे चमचे बेसन पीठ। इथे मी हिरवी आणि लाल दोन्ही मिरच्या टाकलेल्या आहेत, पण तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची काढून टाका, फक्त लाल मिरचीच टाका। आणि हो, यामध्ये ओवा घालायला अजिबात विसरू नका, मी ते दाखवायचं विसरले। आता आपण हे सर्व साहित्य या कांद्यामध्ये चोळून मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाहीये, पूर्ण हे कांद्याचं पाणी आहे, एक थेंबही पाणी यामध्ये टाकलेलं नाहीये। त्यानंतर आता दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान गरम झाले, तुम्ही पाहू शकता। आपल्याला ही भजी क्रिस्पी बनवायची आहेत, त्यामुळे मी जास्त तेल गरम करत नाहीये। आता सर्व भजी आपण या तेलामध्ये टाकून घेऊया। हे खेकडा भजी तेलात सोडत असताना कधी कांद्याला आकार देत बसायचं नाही, चिमटीत घेतल्याबरोबर लगेच तेलात सोडायचंय, म्हणजे याला जो वेडावाकडा आकार येतो त्याच आकाराला खेकडा भजी असं म्हटलं जातं। या खेकडा भजीची खासियत हीच आहे, याचा आकार हा खेकड्यासारखा वेडावाकडा असतो। आता हे खूप लो गॅसवर रंग बदलेपर्यंत, म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता हे खेकडा भजी खूप छान तळले गेलेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या भजीमध्ये अजिबात सोडा घातलेला नाहीये, चिमूटभरही सोडा वापरलेला नाहीये। सोडा न घातल्यामुळे ही भजी अजिबात तेलकट होणार नाहीयेत, अजिबात तेल पिणार नाहीत। भजी काढून तयार आहेत। आता काही जणांना एक्स्ट्रा तिखट हवं असतं, त्यामुळे मी काही मिरच्या तळून घेणार आहे। या मिरच्या मी मध्यभागातून कट करून घेतल्यात, म्हणजे तेलात टाकल्यानंतर या मिरच्या उडणार नाहीत। या भजीसोबत या मिरच्या खूप छान लागतात, तुम्ही ट्राय करून बघा। मिरची सुद्धा छान तळली गेली आहे। आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढूया। हे खेकडा भजी तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता, खूप अप्रतिम लागतात, खूप टेस्टी लागतात। आपण तळलेल्या मिरचीवर थोडंसं चिमूटभर मीठ घालूया, म्हणजे मिरची जास्त तिखट लागणार नाही। चला तर मग तयार आहेत आपली खेकडा भजी। तुम्हाला एक फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला याचा क्रिस्पीनेस कळेल। तुम्ही पाहू शकता हे खटकन वाजतंय, त्याचबरोबर मी चोळून सुद्धा दाखवते। याचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल, खूप क्रिस्पी बनलेत। तुम्ही अशी भजी ट्राय करून बघा। आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून सांगा, आणि त्याचबरोबर भेटूया पुन्हा अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।